अध्यक्ष महाराज, तुमचा धन्यवाद। मी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलायला या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महाराज, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अनेक वर्ष इथं आमच्यापेक्षा सिनियर आणि आता आमच्याबरोबरची खूप लोक या सभागृहात आहे। अंतिम आठवडा प्रस्ताव राज्याच्या कायदा सुव्यवस्था मग त्याला त्या घडामोडी असतात त्याच्यावरची चर्चा त्या ठिकाणी आल्यात आणि अनेक प्रश्न त्या ठिकाणातून मार्गी लागले। पण अध्यक्ष महाराज, यावेळेचा अंतिम आठवडा खऱ्या अर्थानं ऐतिहासिकच राहणार आहे। अधिवेशनाच्या कालावधीतच हा भोंदूबाबाचं प्रकरण बाहेर आलं आणि भोंदूबाबाचं प्रकरण बाहेर आल्यानंतर महाराष्ट्रात सर्वसामान्य महिला असतील, पुरुष असतील, मुलं असतील यांच्यावर त्याचा एक मोठा इम्पॅक्ट गेला, बॅड इम्पॅक्ट गेला। आणि नुसतं महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये याच्यावरची चर्चा सुरू झाली आणि देशामध्येच नाही तर विदेशामध्ये सुद्धा चर्चा सुरू झाली। मला इस्रायलमध्ये माझा एक मित्र राहतो अध्यक्ष महाराज, त्याचा फोन आला 2 दिवसाच्या पहिले। म्हणजे आपलं आता ते फादरलँड आहे इस्रायल, तर तिथून मला फोन आला। ते म्हणले की आमच्याकडे युद्ध चालू आहे पण चर्चा आता फक्त महाराष्ट्रातली या भोंदूबाबाची आहे। महिलांचं शोषण करण्यासाठी देवाचं रूप घेऊन मी कृष्णाचा अवतार आहे अशा पद्धतीचं महिलांच्या कानात फुसफुसायचं आणि त्यांना त्याच्या जाळ्यामध्ये आणायचं आणि त्यांना ओशोनं पाणी पाजायचं। म्हणजे त्या पाण्यामध्ये सगळं, त्याला आता काही हे शब्द वापरायचे इथं नाहीत। आणि अध्यक्ष महाराज, शुद्धीकरणाच्या नावाने त्या महिलांना आपल्या जाळ्यात ठेवायचं। एक घटना तर अशी झाली अध्यक्ष महाराज की एका चांगल्या घरची मुलगी त्यांनी आपल्या जाळ्यात फसवली आणि अध्यक्ष महाराज तिला एका उद्योगपत्याच्या सोबत जोडलं, कारण की तो जोड्या लावायचा। आता जोड्या खूप आहेत अध्यक्ष महाराज, त्याची पूर्ण माहिती आहे माझ्याकडे। हे 58च प्रकरण नाही, माझ्याकडे 250 प्रकरणं आलेली आहेत त्याच्यात। अध्यक्ष महाराज, त्यांनी त्या उद्योगपत्याशी जोडलं आणि त्या मुलीला सांगितलं की त्या उद्योगपत्याला तू सांग की तुझ्यामुळे मला गर्भधारणा झाली। त्या मुलीने सांगितलं त्या उद्योगपतीला। मग ते भोंदूबाबाकडे गेले उद्योगपती की हे काय नवीनच झालं। ते म्हणले की सेटल करायला लागेल। 20 कोटी रुपये त्या ठिकाणी त्यांनी घेतले आणि तिथून हा धंदा सुरू झाला व्यापाराचा। अध्यक्ष महाराज, अनेक पांढरपेशांना त्यांनी लुटलं। अनेक उद्योगपती असतील, राजकारणी लोक असतील त्याच्यामध्ये संमलित झाले। मगाशी त्या दिवशी आम्ही स्थगन आणला त्या दिवशी सुद्धा विरोधकाकडून आम्हाला पाणी दिलं अशा पद्धतीचा आमच्यावर आरोप होत होता। अध्यक्ष महाराज, पाणी जे काही उपसमितीने त्या काळामध्ये जे काही निर्णय घेतलेत आणि त्यामुळे पाणी त्या ठिकाणी दिलं गेलं। त्याच्यानंतर अध्यक्ष महाराज तिथं पाण्याची टाकी तयार झाली, नळ झालेत। हे काय आमच्या सरकारने केले नाहीत अध्यक्ष महाराज। 1.5 कोटी रुपये तुम्ही त्या देवस्थानाच्या विकासासाठी आपण दिले। हे काही विकासाच्या दृष्टिकोनातले काही जे प्रयत्न असतात, तुम्ही असो की आम्ही असो, हे करत असतो। पण अध्यक्ष महाराज, देशाचे गृहमंत्री असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, अनेक मंत्री त्या ठिकाणी भेटीला गेलेत। 7 मार्चला तर हे खरात साहेब हे तर पुण्यामध्ये दिवसभर एका मंत्र्याच्या घरी होते अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, 7 मार्च, कारण की गुन्हातानंतर झाला, पुण्यामध्ये एका मंत्र्याच्या घरी दिवसभर होते। अध्यक्ष महाराज, मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की घटना समजा त्या महिलेने पुढे येऊन ही घटनेला त्या ठिकाणी आवाज उठवला नसता तर ब्लॅकमेलिंग हे मोठ्या प्रमाणात सुरू राहिली असते। अध्यक्ष महाराज, मी एक या निमित्तानं सांगतोय की या सरकारमध्ये जे काही आता टोळी युद्ध सुरू झालं ते आपण त्या दिवशी सभागृहामध्ये पाहिलं, समोर पाहिलं। त्याच्यामुळे आता हे मागं राहिलं नाही, हे टोळी युद्ध सुरू झालं। अध्यक्ष महाराज, मी या निमित्तानं एक गोष्ट सांगतो कि वक्त की बात है
तारीख मार्च 17 की कुछ खास है। दिल्ली और राज्य सरकार के मुखियाओं को दिल में कुछ राज है। सीएम वाले सपनों के सौदागर शिंदे जी मिले दिल्ली के आकाओं से, आ बड़ा खेला, यहां मेरा मित्र परेशान, उसे लगा आज मेरे लिए कत्ल की रात है। मेरे मित्र को लगा करो या मरो वाली बात हुई। 1 साल से दबाई हुई कैप्टन खरात की फाइल को इसी रात को निकाला गया आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मीच हे प्रकरण काढलं आणि माध्यमाला बोलले, बोल के खुश हुए हो क्रेडिट कुमार, आप टल गया दिल्ली का खेला क्योंकि आपका संकट मोचक भोंदू बाबा कैप्टन आपके साथ और आपके हाथ है। अजून सांगतो, हो क्रेडिट की कुमार, आप टला गया दिल्ली का खेला, जो दिल्ली में खेला चल रहा था वो टला गया क्योंकि आपका संकट मोचक भोंदू बाबा कैप्टन आपके साथ और आपके हाथ है, आपके हाथ है। मेरे मित्र, वक्त वक्त की बात है, कल एकनाथ शिंदे का था, आज तुम्हारा है, कल हमारा होगा। सरकार हो आप बलात्कारियों, उद्योगपतियों के, बिल्डरों के, एजेंट के साथ और हम माए बाप, किसान, महिला, मजदूर, युवा युवतियों के साथ है। वक्त वक्त की बात है। अध्यक्ष महाराज, मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की या ठिकाणी अभिजित भांडे पाटील जे SRA मध्ये त्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी आपण पाहिले की नाशिक मध्ये सुद्धा 50 एकर जागा येणे करून अभिजित भांडे पाटील हे भोंदू बाबा, म्हणजे जमिनीचा तर मोठा रॅकेट झाला अध्यक्ष महाराज। आणि मगाशी आपण पाहिलं अध्यक्ष महाराज या ठिकाणी की जे काही संशयित आरोपी आहेत, दिनेश परब, राजेंद्र जासूत, यांनी काय केलं अध्यक्ष महाराज की खरातच्या मोबाईलवर काही कथित फोटो पाठवले। या फोटोमुळे खरातला प्रकाराची व्याप्ती लक्षात आली। आता यांचं धागेदोरे तर मोठे काही इन्स्पेक्टरकडे जाणार नाही, ते गेले IG कडे, IG ला हे सगळं प्रकरण सांगितलं आणि IG ला प्रकरण सांगितल्यानंतर त्या ठिकाणी 2 कोटीचा सौदा झाला आणि नंतर हे प्रकरण दाबायचा निर्णय झाला अध्यक्ष महाराज। पण निर्णय दाबायला गेलेत अध्यक्ष महाराज, पण त्याच कालावधी मुंबईच्या 6व्या माळ्यामधून आणि DG ऑफिस मधून हे सगळं प्रकरण ताब्यात घेण्याचं काम सुरू झालेलं होतं आणि तिथंच हा डाव फसला अध्यक्ष महाराज। मी तुम्हाला याच्यासाठी हे सांगतो अध्यक्ष महाराज की पोलीस विभागामध्ये कसं सेटलमेंट चालतं। मी अध्यक्ष महाराज, मी विधानसभा अध्यक्ष राहिले, मी अध्यक्ष असताना एकदा मुंबईमध्ये मला पॅडिक्युअर करायचं होतं, म्हणून मी माझ्या जे सुरक्षेसाठी लोक असतात त्यांना सांगितलं की बाबा कुठं आहे, तर ते म्हणाले साहेब वर्लीमध्येच आहे, आपण तिथं जाऊ। तुम्ही काही लोक आले तर भेटायला, मी तिथं त्या लोकांशी बोलत होतो, तिथपर्यंत त्यांनी तिथल्या लोकल पोलिसांना कळवलं आणि लोकल पोलिसाला कळवल्यानंतर दादा जेव्हा आम्ही पोहोचलो तिथं लोकल पोलीस होते। आता तिथं पोलीस होते स्पा मध्ये, तर मला वाटलं की काही गडबड झाली असं झालं, पण चुकीच्या ठिकाणी तर आणलं नाही यांनी। मी त्या आमच्या पोलिसांना विचारलं की बाबा सिक्युरिटीवाल्यांना की हे कशासाठी, साहेब तुम्ही याच्या पहिले तिथं काही चुकीचे कामं होतात का, काही नाही, अगर होत असेल तर मग तुम्हाला आम्ही तिथं जाऊ दिलं नसतं। मग माझा सवाल असा आहे की देशाचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातली लोक त्या ठिकाणी गेलेत, त्यांच्या नाशिकच्या त्या ऑफिसमध्ये गेलेत, त्यांच्या त्या आश्रमात गेले का, मग IG किंवा तिथल्या कमिशनरनी तुम्हाला माहिती दिली नाही? मुख्यमंत्री म्हणाले त्याच्या निवेदनात की फोटो कोणाचंही निघतं, फोटो तर आम्हाला कुठेही भेटले लोक आपले फोटो काढतात, विधान भवनाच्या बाहेर निघले, इथं गर्दी असेल तर ते तिथं लोक उभे होऊन जातात, तुम्ही बसलेले आहात, तुमच्या ऑफिसमध्ये आहेत,
कुठं ना कुठं त्या पद्धतीची माहिती तुमच्याकडे तुमच्या विभागाने दिली नाही का? मग नाशिकचा कमिशनर काय करत होता? हे धंदे चालत होते तर इतके दिवस हे प्रकरण त्या दिवशीच का निघायचं? मुख्यमंत्र्याला म्हणायला लागलं की मीच उघडलं हे प्रकरण, आणि म्हणून मी दिल्लीच्या आकाशचा विषय उंचावून या ठिकाणी वापरला की दिल्लीचे आकाश सुद्धा त्यांची नावं त्याच्यात आली. म्हणजे खरात नुसतं महाराष्ट्रापुरतं नाही आहे, दिल्लीच्या राजकारणापर्यंत पोहोचलेले आहेत. ते तर सांगत होते, म्हणतात की माझा डायरेक्ट ऍक्सेस आहे. आणि ज्या पद्धतीने हे झालेलं आहे ते महाराष्ट्राची मान शर्मेला घालेल अशा पद्धतीची घटना झालेली. आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज या प्रकरणामध्ये जे निवेदन माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलं ते पोलिसांनी दिलेलं, पण खरी घटना तिथं पुढे आल्याच नाही अध्यक्ष महाराज. म्हणजे मगाशी आपल्याला लक्षात असेल अध्यक्ष महाराज की बदलापूरच्या घटनेमध्ये जो मुख्य त्याला आरोपी केलं की जो त्याचा साक्षीदार होता अक्षय शिंदे, त्याचा एन्काउंटर केला गेला. आणि एन्काउंटर झाल्यानंतर आमचे मुख्यमंत्री महोदयांचं मोठे मोठे कटआउट लावण्यात आले शहरामध्ये आणि त्यांच्या हातात बंदूक देण्यात आली. दादा, त्यांच्या हातात बंदूक देण्यात आली. आता खऱ्या अर्थाने अक्षय शिंदे गेल्यानंतर मग ते हे झाल्यानंतर एन्काउंटर झाल्यानंतर सुमोटो हायकोर्टाने ते प्रकरण ताब्यात घेतलं, पोलिसांना झापलं अनेक प्रकरणात त्याच्यामध्ये. आता ते प्रकरण काय झालं त्याची माहिती आमच्याकडे नाही आहे, म्हणून मी त्याच्यावर बोलणार नाही. पण अक्षय शिंदेचं झालं तसं एकनाथ नाही, चुकीनं माझ्या तोंडात एकनाथ आलं. अशोक खराचं एन्काउंटर होणार का? हे फाईल झाल्यानंतर ही फाईलच आहे ना, एप्स्टीन फाईल सारखंच आहे हे प्रकरण. जसं एप्स्टीनचा उल्लेख आता यांनी केला की त्याला तिथं अमेरिकेच्या जेलमध्ये मारण्यात आलं, तसं या खरातांना याची फाईल तयार झाल्यानंतर हे सगळे आता ही जी आता SIT आपण नेमली, तर ज्यावेळेस ती महिला डॉक्टर मुंडे तिचं फलटणमध्ये ज्या पद्धतीनं तिचा मृत्यू झाला, तिच्या आईवडिलांनी सांगितलं की माझ्या मुलीची हत्या आहे, हे तिची आत्महत्या नाही आहे. त्याच्यामध्ये याच काल मुख्यमंत्री महोदय सांगत होते की हे पोलीस अधिकारी फार चांगले आहेत म्हणून आम्ही त्यांना SIT नेमलं. त्यांनी क्लीन चिट दिली, आई वडिलाचं ऐकलं गेलं नाही, कॉल रेकॉर्ड काय होते ते काही बघितलं गेलं नाही. आणि मग या घटनेमध्ये त्याच आता SITच्या प्रमुख आहे. कोणाचं दादा नाव टाकायचं आहे, तुमचं टाकतील, मला मी तुमचं नाव घेतलं म्हणून तुमचं टाकतील असं मी म्हणणार नाही, पण कोणाचं नाव टाकायचं आहे ते ठरवलं जाईल अध्यक्ष महाराज. आणि मग याच्यातून खेळ चालू होईल ही फाईल तयार झाल्यानंतर. आणि मग या प्रकरणामध्ये हे जे महिलांचं शोषण झालं ते बाजूलाच राहणार आहे, पण त्याच्यानंतर हा खेळ मोठा बडा खेला महाराष्ट्र में होगा. मला मध्येच 8 दिवसाच्या पहिले आम्ही लॉबीमध्ये होतो, पत्रकार होते अध्यक्ष महाराज. ते म्हणले शिंदे साहेबाचं ऑफिस एकदम शांत आहे, काही चालत नाही, शिंदे साहेब येतच नव्हते विधानसभेत, ते तिकडेच राहायचे त्यांच्या देवगिरीला. आणि आपल्या ताई आता उपमुख्यमंत्री झाल्या, त्यांच्याकडे शांतताच आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात एकदम शांतता होती, तेही दिल्लीच्या वारीत जास्त होते. ते सगळेजण विचारत होते, तुम्ही त्यांना असं म्हणून टाकलं की बडा खेला होने वाला आहे. आता हा खेला झाला, आता हे बडा खेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उभा झालेला आहे. आणि म्हणून हे एकटंच नाही, ह्या बोंधूबाबाचं प्रकरण आपण पाहिलं अध्यक्ष महाराज. नांदेडमध्ये आता 2 दिवसाच्या पहिले गिरीगिरी महाराज यांनी वाढदिवस साजरा करायसाठी त्या महिलेवर सातत्यानं बलात्कार, ती महिला गेली पोलीस स्टेशनला, रिपोर्ट दाखल केली. खऱ्या अर्थाने धर्माची बदनामी, हिंदू धर्माची बदनामी, सनातन धर्माची बदनामी या बंधू बाबाच्या माध्यमातून होत आहे. आम्हाला कोणाचं प्रमाणपत्र नाही लागत की मी हिंदू आहे म्हणून, पण मूळ प्रश्न आहे की या पद्धतीनं धार्मिक व्यवस्था, मी कृष्ण आहे, मी अनबॉलॉजिकल आहे, मी सांगेल तेच होणार, नाही तर तुझा सत्यानाश होणार, असं म्हणणारी व्यवस्था या राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात उभी झाली असेल. बघा, हा हिरीगिरी महाराज कुठला महाराज आला?
महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचा कायदा नसेल, आम्ही आणलेला कायदा होता, त्या कायद्याचं काय झालं नंतर आपल्याला माहिती आहे, पण एक गुन्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये या अशा पद्धतीच्या गोंधेगिरी करणाऱ्या लोकांवर महाराष्ट्रात झाला नाही. आम्ही धर्माच्या नावाने राजकारण करायला उभं झालो, पण या ठिकाणी ज्या पद्धतीनं हिंदू धर्माचा सत्यानाश करायला लागलेली ही बोवागिरी जी आहे बंधुबाबांची, त्याच्याबद्दल कडक धोरणकार सरकार स्वीकारणार काय? धर्माला भ्रष्ट करणारी व्यवस्था म्हणजे हीच व्यवस्था त्यांच्या शिक्षाला सांगायची की आमच्या पक्षाला मतदान करा, तेव्हा हे चालत होते. पण आज हे बंधुबाबा झाले, प्रकरण उघडकीस झालं आणि आता हे बंधुबाबा या पद्धतीनं पुढे आलेत. आणि म्हणून या छोटासा प्रश्न नाही अध्यक्ष, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन दिलं त्याचं सविस्तर उत्तर, हे जे काय आम्ही मुद्दे उपस्थित केले, धन्यवाद. त्याचं नाही मला तर आता मी 10 मिनिटातच बोललो. 15 मिनिटं. अध्यक्ष महाराज 17 मिनिटं झाली ना. अध्यक्ष महाराज या ठिकाणी आपण नाही बोलू देत तर मला 2 मुद्दे आहेत माझे अध्यक्ष महाराज, की महाराष्ट्रामध्ये कुपोषणाचं, कारण की आता सगळ्याच पेपरला दैनिक भास्कर असतील, नवभारत असेल, लोकमत असेल, टाइम्स असेल, लोकसत्ता असेल, हे जेवढे पेपरमध्ये अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये कुपोषणामुळे 34,355 मुला मुलींचा मृत्यू झाला. आज कुपोषित बालकांची संख्या 1,14,00,000 एवढी संख्या कुपोषित बालकाची आहे. आपण पोषण आहार देतो, ते मुलं खातच नाही अध्यक्ष महाराज, जनावरांना चारतात, ही परिस्थिती आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की हे सगळं जे चाललेलं आहे याला थांबवलं पाहिजे. दुसरं अध्यक्ष महाराज, बांधकाम विभागामध्ये आपण पाहिलं अध्यक्ष महाराज की महाराज गेले का, बांधकाम विभागामध्ये अध्यक्ष महाराज एक नवीन खातं उघडलं गेलं, त्याला एक कॉर्पोरेशन उघडलं आपण दादा, एक कॉर्पोरेशन आहे, त्याच्यामध्ये ब्रिजेश दीक्षित नावाचा व्यक्ती आणला, त्याला मेट्रोचं काम तो करायचा. अनेक योजना आता राज्यामध्ये जेवढे काही कामं निघतात त्याचा तो ठेका, तो टेंडर तो काढतो, त्याला पाहिजे त्या पद्धतीच्या अटी ते टाकतात आणि त्याच्या माध्यमातून अभाव टेंडर दिलं जाते. आता एक 450 रुपयाचं एक टेंडर पट्टे मारायचं दिलं, 450 कोटी रुपयाचं टेंडर पट्टे मारायचं, आणि त्याच्यात क्लॉजेस असं टाकायचं की एकाच माणसाला भेटला पाहिजे. मग त्याला सबलेट करायचं, त्याच्यात नियम ठरवला, तो नियम असा ठरवला की जो सबलेट झाल्यानंतर त्याच्या नावाने ते एग्रीमेंट केलं जातं. आपल्या बांधकाम विभागात तुम्ही बांधकाम मंत्री राहिलेले आहेत, त्याच्यामुळे असं सबलेट आपल्याला कोणाला ज्याच्या नावानं असेल त्याच्याच नावानं होतं, पण याच्यात ती व्यवस्था केली. एक भ्रष्टाचाराचं मोठं केंद्र, भ्रष्टाचाराचे जे खूप प्रकरण आपल्या लोकांचे आहेत, पण हे जिवंत उदाहरण, हे जे कॉर्पोरेशन तुम्ही निर्माण केलं ते निस्तर राज्यामध्ये भ्रष्टाचारच्या माध्यमातून पैसे, जनतेचे पैसे कसे लुटायचे त्याचं हे ब्रिजेश दीक्षितचं जे ऑफिस आहे MSIDCचं, हे त्याचं एक सगळ्यात जिवंत उदाहरण आहे. अध्यक्ष महाराज धन्यवाद. आपल्याला लक्षात असेल अध्यक्ष महाराज, शेवटचा मुद्दा नाही रिटायर नाही झाले, तो बसलाच आहे. अध्यक्ष महाराज आपण एक गोष्ट पाहिली असेल की मीरा भाईंदरचा एक इश्यू आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज एक मधल्या काळामध्ये मीरा भाईंदरचे लोक PMO मध्ये गेले, त्यांनी तिथं सगळं मीरा भाईंदर मध्ये काय गडबडी चाललेलं आहे, कशा लोकांना लुटलं जाते त्या पद्धतीची माहिती PMO मध्ये दिली गेली. PMO मधून फोन माननीय मुख्यमंत्र्यांना आले, मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सूचना दिल्यात, पण अध्यक्ष महाराज या ठिकाणी कारवाई काही होत नाही. अध्यक्ष महाराज हे 7-11 समूह संस्था आहे. अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी मग महसूल मंत्री असतील, त्यांना तक्रार केली गेली, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली गेली, आणि अध्यक्ष महाराज हे सगळी तक्रार होऊन सुद्धा मग यांनी आदिवासीच्या जमिनी दाबल्यात, यांनी लोकांच्या, सर्वसाधारण लोकांच्या जमिनी दाबल्यात, पण कारवाई होत नाही. स्टॅम्प ड्युटी डुबवली गेली. अध्यक्ष महाराज हे मोठं प्रकरण आहे. मी त्यावर मला मुख्यमंत्र्यांनी, कारण की मुख्यमंत्र्याचं नाव त्याच्यात जोडलं जात आहे, मला मीरा भाईंदरचे लोक भेटायला आले होते दादा, त्या या कंपनीमध्ये ही जी आहे 7-11 जी आहे, या कंपनीमध्ये मुख्यमंत्री पार्टनर आहेत
अशी चर्चा तिथं आहे, कारण की कारवाई होत नाही असं लोकांच्या भावना झाल्यात. आता मधल्या काळामध्ये महसूल मंत्र्यांनी एक पत्र काढलं. त्या पत्रामध्ये त्यांनी काय केलं अध्यक्ष महाराज, त्यांनी लिहिलं भूमाफिया, हे मुख्यमंत्री हे महसूल मंत्र्याचं पत्र आहे. महसूल मंत्र्यांनी पत्रात लिहिलं की भूमाफिया नरेंद्र मेहता यांच्या ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यांनी मुद्रांक शुल्क भरलं नाही वगैरे वगैरे. हा नरेंद्र मेहता नावाचा कोण व्यक्ती आहे? तर म्हणून मी अध्यक्ष महाराज स्वतः राज्याच्या महसूल मंत्र्यांनी याला भूमाफियाचा उल्लेख करून हे पत्र दिलेलं आहे. त्यांचंच पत्र आहे, त्यांची सही आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की या पद्धतीनं धन्यवाद नाना. लाखो रुपयाचं स्टॅम्प ड्युटी, अनंतनाग. ज्या लाखो रुपया आज आपल्या राज्यात तिजोरी पैसे नाही, शेतकऱ्यांना द्यायला नाही, धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यायला पैसे नाहीत. अध्यक्ष महोदय, तुमच्याजवळ धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यायला पैसे नाहीत. शेतकऱ्यावर सातत्यानं आत्महत्या करायची परिस्थिती निर्माण झाली. आणि एकीकडे लाखो रुपये स्टॅम्प ड्युटीचे असतील किंवा विविध याचे असतील तर